नमस्कार. स्वराज्यली चॅनलमध्ये मी नारायण येरवा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण रामदास नरसय्या हिपाकायल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आणि स्वामी हरिहरानंद आश्रमचे प्रवचन समितीचे सदस्य, तसेच ज्यांना बालपणापासूनच आध्यात्मिक आवड आहे आणि प्रत्येक आध्यात्मिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतात, असे कार्यकुशल मुख्याध्यापिका म्हणून शाळेत त्यांनी आपलं नाव गाजवलं अशा परमपूज्य गीता भारती माताजींचे शिष्य माननीय सौ गीता जक्कन मॅडम हे आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मॅडमचं स्वागत करतो. स्वागत आहे मॅडम या चॅनलमध्ये. गेल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक, शिक्षिका या वेगवेगळ्या पदांवरून मॅडम सेवानिवृत्त झालेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांचं पुढचं प्लॅन काय आहे, समाजासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी ते काय करणार आहेत, या माध्यमाद्वारे आपल्यासमोर मॅडम चर्चा करतील. सुरुवातीला मॅडम आपण तुमच्या बालपणावर येऊया. तुमचं बालपण कसं आहे? बालपण म्हणाले की मी माझे आई वडिलांचे नाव अदय महाराज सर्वांनी ओळखलेले व्यक्ती आहे. आणि मी वयाच्या 6व्या वर्षी असताना आंध्र प्रदेशाकडून माता निरंजनानंदगिरी यांचे इथं प्रवचन झालं होतं. मग त्यावेळी वडिलांनीच प्रवचनचे आयोजक संयोजक सगळे होते. आणि तेव्हा झाल्यानंतर थोडंसं वैयक्तिक चर्चा झाली. 5 मुलं आहेत म्हणे, महाराज तुम्ही एका मुलीला मला द्या असं त्यांनी म्हणाले. आणि ते मी ऐकलं होतं ते म्हणत असताना. मी अगदी पळत पळत त्यांच्याकडे जाऊन मी येतो, मला घ्या असं मी त्या बालपणात मी म्हणाले. आणि खरंच तेही आकर्षित झाले, मी पण त्यांच्याकडे आकर्षित झाले. आणि त्याच दिवशी मला त्यांच्यासोबत घेऊन गेले आंध्र प्रदेशला, पश्चिम गोदावरी तो कोबूर या ठिकाणी मला घेऊन गेले. म्हणजे तुमचं बालपण आश्रम मध्ये मला जाणीव झालं म्हणजे तिथंच, ते तिथूनच मला जाणीव. त्याच्या आधीचं काही मला आठवत नाही एवढं. तुमचं प्राथमिक शिक्षण आणि बालपण हे सगळं तेलुगू मधून आणि आश्रम मध्ये झालं. किती वर्ष त्या आश्रम मध्ये तुम्ही? 10 वर्ष. 10 वर्ष मॅडम या आश्रम मध्ये शिक्षण घेऊन, तेलुगू शिक्षण घेऊन त्यानंतर परत सोलापुरात आला. 10वी तिथं मी म्हणजे फर्स्ट सेमिस्टर झालं. या माताजींचंच म्हणजे देहविधन झाला. वडील त्यांच्या निर्वाण कार्यक्रमाला आले होते. आणि 40 दिवसाचा तो मंडलाराधना असतो. 40 दिवस राहिले वडील. मंडलाराधना पूर्ण केल्यानंतर वडिलांना वाटलं आता तू इथं नको, तू माझ्या चल आपल्या घरी जाऊ. मग मी तिथं राहायला तयारच होते तेव्हा. पण वडिलांना काय जाणं झालं माहीत नाही मला. तू आता वयात आली, तू इथं नकोच, आपल्यासोबत चल असं मला सोलापूरला घेऊन आले. सोलापुरात आल्यानंतर तुमचं माध्यमिक शिक्षण तेलुगूतच होतं का मराठी? आपल्याला मी पूर्ण तेलुगू, आंध्र तेलुगू माझा. बरोबर. इथलं मराठीचा एक शब्दही मला माहित नाही, मराठीचा गंधच नाही अशा म्हणायला हवं. परंतु इथले लोक तेलुगू बोलतात, तेही तेलुगू मला कळत नव्हतं. मिक्स मराठी, मिक्स तेलुगू. आणि ते तेलंगणा शब्द त्यात पुन्हा आंध्र तेलुगू, प्युअर तेलुगू माहीतच नाही यांना. आणि मला खूप म्हणजे खूप अवघड वाटत होते. इथं मी कसं राहू, माझ्या घरी राहू असं मला सारखं वाटायचं. मला सोडून शाळेत मग कसं, कुठल्या शाळेत? तसं माझ्या 1 वर्ष वायाच गेला इथले तेलुगू समजून घेण्याकरिता. नंतर मग वडिलांनी अनेक स्थळांना आणत होते, पण मला इच्छाच नव्हती इथं राहायची. मग शेवटी काय पाहिजे तुला, मला शिकायचंय. काय शिकणार आहे तर तेलुगू नाहीच आहे असं सगळे म्हणायचे. पण माझंच योग म्हणावं लागणार. त्याच वर्षी 85 मध्ये 84-85ला आपल्या कुचन हायस्कूलच्या ठिकाणी तेलुगू माध्यम काढलं.
म्हणजे महापालिकेचे 7वी पर्यंतच वर्ग आहेत, त्याच्या पुढे शिक्षण नव्हतं इथं. मग आपल्या कुचन हायस्कूलनी 8वी पासून तेलुगू मीडियम काढलं. मग मी यायला आणि इकडेही काढायला असं झालं. आणि एवढं शिकायचं तर आपण तेलुगू कुचन हायस्कूलला विचारून येऊ. वडिलांनी त्यांचे एक मित्र विचारून आले, तो इथं माध्यमिक काढलेले मागच्या वर्षी असं म्हणाले, त्यांना कळालं. मग मला घेऊन गेले दुसऱ्या दिवशी. आणि इथं शाळा आहे 8वी पासून आहे, आता या वर्षी 9वी, दुसऱ्या वर्षी 9वी. मग त्या पुन्हा मला 9वीत ऍडमिशन घ्यायला लावले. म्हणजे तुमच्या कारण मराठी शिकायचं होतं, पुन्हा तुम्ही 9वीला ऍडमिशन. मराठी शिकण्यासाठी म्हणून पुन्हा 9वी मध्ये ऍडमिशन घ्यायला लावले. केवळ 50 मार्कासाठी मराठी, 50 मार्कासाठी हिंदी, असं तो एक विषय 100 मार्काचा. आणि बाकी सगळे नेहमीप्रमाणे आपलं तेलुगू, इंग्लिश, गणित, विज्ञान, इतिहास हे सर्व नेहमीप्रमाणे, पण तेलुगूमध्येच सारे विषय. तुम्हाला म्हणजे सुरुवातीपासून तेलुगू आणि परत मराठी खूप अवघड गेलं असेल? खूप अवघड गेलं. सर्व विषय तेलुगूच, फक्त मराठी मला अवघड जात होता. पण असं होतं की तिथं पेपर द्यायचं कंडिशन त्यांचा, तेलुगू जरी सिलेबस असला तरी मराठीत क्वेश्चन मिळणार, मराठी क्वेश्चन समजून घ्यायचं आणि तेलुगूमध्येच उतरले, असं होतं. मी त्याला प्रिपेअर झाले. आणि माझे शिक्षक जे कुचन हायस्कूलमधले भीमनाथ सर आहेत, पुंजाल सर आहेत, पटनायक सर होते, आणि सोबत मराठी विषय आणि हिंदी विषय म्हणून मैसूर सर आणि चिटणील सर होते. असे 5 जणांनी मला खूप म्हणजे खूप असं शिकली, तू खूप, तुझ्याकडे खूप गुण आहेत शिकण्यासाठी, तू शिक, आम्ही तुला साथ देतो. बरोबर आहे मॅडम. मग माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर मग पुढे कॉलेजचं ऍडमिशन? तेव्हा तर माझं गोल तेवढाच होता, 10वी मला 1 नंबर व्हायचं, कारण तेलुगू माध्यमातून मराठी माध्यमातून दोन्ही मिक्स करून शिकायचे. त्यासाठी मी खूप प्रयत्न केला. आणि तेलुगू माध्यमात महाराष्ट्रामध्ये प्रथम मुलगी, प्रथम क्रमांक आलेली मीच होते. त्यामुळे मला शाळेमध्ये पण खूप कौतुक करण्यात आलं. माझा बेचर होते, त्यांनी तर अक्षरशः गैवरून गेले होते. आम्ही नवीन काढायला आणि तो आपल्याच बोर्डमध्ये 1 नंबर आलीस, मला कौतुक केले. आणि त्या तू थांबू नको, पुढचे शिक्षण चालू ठेव. मग काय करू मी, तर पुढे सगळं मराठीच आहे म्हटल्यानंतर मग तेव्हा बेस सर खूप प्रयत्न केले. आपल्या जिल्हा परिषदमध्ये ते DEDचे पद भरतात कॉलेजमध्ये, जिल्हा परिषद, त्यांना रिक्वेस्ट केले. आपल्याच महाराष्ट्र बोर्डमध्ये पास झालेली आहे, मात्र तेलुगू माध्यम आहे, यांना पुढे शिकण्यासाठी तुम्हीच संधी निर्माण करून द्या. कारण कॉलेजमध्ये केली तर चौकशी केली तर ऍडमिशन नाही म्हणाले, तुम्ही मिळवून द्या म्हणून बेद सर, त्यावेळेचे शिक्षणाधिकारी मोरे सर होते, त्यांना भेटून ही संधी उपलब्ध करून दिली मला. मग मला तेव्हा DED मध्ये ऍडमिशन मिळालं. ऍडमिशन मिळालं खरा, परंतु माझ्यासाठी पहिला वर्ष तो, जणू पहिलीचाच वर्ग म्हणायला. एकदम आई बाबा असे शब्द मी लिहिणार आणि असायला कुठं DEDच्या फर्स्ट इयर मध्ये. पण माझ्या आतमध्ये माझं कुवत किती आहे, मराठी माध्यमातलं माझं ज्ञान किती आहे मला स्पष्ट कळत होतं, पण बाकीच्यांना कळत नाही. मग मी जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत होते सर, त्यांनी लेक्चर देऊन जातात आणि रोड नोट्स तोंडी सांगतात, ते लिहून घ्यावं लागतं. त्यावेळेला माझी तर खरी दिसवायची. मग दुसऱ्यालाही कळून येऊन मी अगदी तेलुगूमध्ये सगळं ऐकून लिहून घेत होते. मराठी म्हणजे तेलुगू तुम्ही लिहायचं आणि घरी येऊन परत एक अक्षर मराठीत मी पुन्हा ट्रान्सलेशन. अशा पद्धतीने मॅडम DED तुम्ही कंप्लीट केला. आणि ह्या सगळ्या शिक्षणाबरोबरच तुमचं घरात मॅरेजचा सुद्धा विषय आला असेल, मग तेव्हा काय प्रपोजल होतं तुमच्या समोर? मी 2 वर्ष DED झाले. DED झाल्यानंतर मग माझं अगदी लहानपणापासूनच विशेष म्हणजे आध्यात्मिक प्रवाहातच मी वाढले. बरोबर. आध्यात्मिकच्या घरातच जन्म घेतले आणि आध्यात्मिक प्रवाहात उच्चभ्रू आध्यात्मिक म्हणायला हरकत नाही. ते सर्व साधू संत महात्मा होते, त्यांच्या आश्रमात वाढल्यामुळं अगदी लहानपणापासून मला आध्यात्मिक छंद होता. म्हणजे भगवद्गीता पठण करणे, स्तोत्र पठण करणे,
आणि स्तुती देवपूजा करणे, अगदी ब्राह्मण संस्कार माझ्यावर करण्यात आलेला आहे. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त हे लहानपणापासून सगळी गाणी गुणगुणतात तसं माझं झालेलं होतं. आणि सोलापूरला आल्यानंतर पण माहेरचं परिवार पूर्ण आध्यात्मिकच होता. वडील गीता मंदिरचे संस्थापक आहेत आणि ते सुद्धा जप ध्यान पहाटे 4ला उठणे, जप करणे. वडिलांचं दैनंदिनच वेगळं होतं. आम्ही पण वडिलांसारखंच जे जे वडील करतात ते आम्ही करायचो. पहाटे उठणे, स्थळ कसं म्हणजे तुमच्या मॅरेज विषयी ते सांगते. मग असे आमच्या घरी ना वर्षातून 3 सप्ताह करायचे वडील. एक माताजींच्याकडे मी गेले आज, माता निरंजनानंदगिरी. मग यांच्याही पुण्यतिथीचं 7 दिवसाचा सप्ताह करायचे वडील. मल्याळ स्वामीचं पण 7 दिवस सप्ताह करायचे आणि कृष्णाष्टमीचं पण 7 दिवस सप्ताह करायचे. या सप्ताहाला अनेक महात्म्यांना बोलून प्रवचन ठेवायचे. या प्रवचन ऐकायला नेहमी भक्त लोक येणारच. त्यातलेच एक आमची सासूबाईच नेहमी 4-5 वर्ष पाहिलेत मला आणि हिला करून घेतो वडिलांना सटटा. मग तेव्हा म्हणाले मला मराठी येत नाही, मराठी डीएड होऊन मराठी येत नाही कसं म्हणता असं तेही मला शब्द बोलले. आणि त्या शुद्ध मराठी, त्या दौडून आलेले कुटुंब होतं त्यांचा, ते पूर्ण मराठी. म्हणून ते जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा मराठी बोलायचे. म्हणून मी त्यांना म्हणाले तुमच्या इतकं मला मराठी येत नाही, आम्ही शिकून घेऊ, फक्त माझ्या मुलाला करून घ्यायचंय. म्हटल्यानंतर वडील स्थळ पाहिले आणि वडिलांना आवडला. वडिलांची पसंती तीच माझी पसंती. म्हणजे आध्यात्मिक कार्यातच तुमचं मॅरेज सुद्धा ठरलं. आता मॅरेज झाल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर मग एकतर तुम्ही तेलुगू आणि सासरचे मराठी, त्यामुळं तिथलं वातावरण कसं होतं? सासरचे सगळे एज्युकेटेड. अच्छा. वडिलांचे सासरे आमचे रेल्वे गार्ड होते आणि ते दौंडमध्येच 20 वर्ष राहिले होते. त्यामुळे तिकडचे सर्व कुटुंब, माझे मोठे दीर, धाकटे दीर, नणंद आमचे सर्व मराठी एज्युकेटेड होते. आणि बँक कॅशियर होते मोठे दीर, छोटे दीर पण बँक कॅशियर. म्हणजे सासरचे एज्युकेटेड आणि सगळे जॉब. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी मिळून मिसळून राहायला काय त्रास झाला? ते घरी पण मराठी बोलत होते आणि मला तेलुगू. मग त्यांनी मला म्हणाले तू पण मराठी बोलायला लाग, कारण तुझं मराठी सुधारेल आणि डीएड असल्यामुळं लवकर शाळेत पण उपयोग होईल. म्हणजे घरी मराठी बोलता बोलता तुम्हाला तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये सुद्धा सोपं गेलं. मग तेव्हा मला वाटत होतं माझा जीवन प्रवास सगळा बालपणमध्ये संस्कृत शब्दांशी निगडीत होता. तो वातावरण वेगळा. आणि माहेरी इथं माझ्या सोलापूरमध्ये तेलंगणा तेलुगू विथ मराठी, तुटक तुटक मराठी. त्यानंतर सासरमध्ये आले प्युअर मराठी. असंच माझं, त्यामुळे मी मराठीचं बालपण संस्कृत, शाळा तेलुगू, कॉलेज मराठी आणि सासरमध्ये पण मराठी, पूर्ण मराठी. म्हणजे एकंदरीत तुमचे 3 प्रकारचे मला विद्यार्थ्यांनीच तसं मला उपलब्ध करून दिलं. डीएड झाल्यानंतर नोकरीच्या शोधात कसे होतं आणि नोकरी कधी मिळाली? तर डीएड झाल्यानंतर डीएड करता करता मी अनेक वेळा गीता पारायण देखील केलेलं होतं. एकदा संधी आली, माझे वडील प्रत्येकाच्या घरी गीता पारायण जायचे. सुट्टीच्या दिवशी मलाही घेऊन जायचे. आणि एकदा धर्मांना साधून त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त गीता पारायण ठेवले. मग मी त्यांच्याकडे पारायणाला गेले होते. कोणी पारायण करणारे सदस्य नव्हते, पण पूर्ण माझ्याकडेच तो जबाबदारी आला आणि मी पूर्ण ते पार पाडले. तेव्हा ते पूर्ण कुटुंबीय आकर्षित झाले. एवढे सर्व भगवद्गीता 18 अध्याय कंठस्थपणे स्पष्ट उच्चारात तुम्ही म्हणाले. आम्ही तर ऐकतच राहिलो होतो. आम्हाला शिकवता का? हो म्हणाला त्यावेळेला. पण शिकताना त्यांना ते अवघड वाटलं, सोडून दिले म्हणा. पण ते साहेब धर्माना चालू त्यांच्या डोक्यात बसलेलंच होतं. आणि त्याच 3 महिन्यानंतर ते झाल्यानंतर 3 महिन्यानंतर त्यांच्या घरी शाळा काढण्यात आला, बोबड्याल शाळा. त्यांच्या घरी स्थापना करण्यात आली सुरुवातीला. मग मला बोलवले, आमच्याकडे शाळा काढलेली आहे, आता तूच शिकवायला ये. मी
मी तर अवाकच झाले. कसं मी करू शकते काका, मी तर तेलुगू संस्कृत माझा असा आहे, तुम्ही मराठी शाळेला माझं निवड केला, मी मराठी कसं शिकू शकते, तू घाबरू नको, डीएड केली तू ये शाळेत. आलो शाळेत, रुजू झाले, बालक मंदिरवर रुजू करून घेतलं मला. मग बडबड गीतं गुणगुणायचं, आई गिरवायचं हे सुरू केला. पहिला वर्ग होता शिशु वर्ग. म्हणजे तुम्हाला तुमच्या नोकरीसाठी एखादं एक्झाम द्यावं लागलं नाही, मुलाखत द्यावं लागलं नाही, कसलं सीईटी नव्हतं, नीट नव्हतं, काही नव्हतं, बिनधास्त तुम्हाला सुरुवात तर झाली तिथं मला. पण तेव्हा कळतं ना आपली पायरी काय आहे. पण मी खूप अभ्यास केला, वेळ वाया न घालवता. मिळेल ते अभ्यास, मिळेल ते पेपर वाचा, पुस्तक वाचा, ते लिहायला लागा, म्हणजे अक्षरही चांगला पाहिजे. शाळेत मुलांना तेलुगू मध्ये शिकवत होतात की मराठीमध्ये? मराठीमध्ये. ते कंडिशनच होता. पद्मशाली शिक्षण संस्था म्हणून आणि तेव्हाचे अध्यक्ष म्हणून साधू साहेबच होते, त्यांचं कंडिशनच होता. आणि तू माझं नाव राखला पाहिजे, मी तुला घेतलं खरा, खरी व्यक्ती होत शिक्षिका आहे म्हणून नाव मिळवायला पाहिजे, तो प्रयत्न कर. आणि खरंच त्याला मी पात्र व्हावे म्हणून मी खूप प्रयत्न केला. शाळेतील वातावरण कसं होतं, म्हणजे इतर शिक्षकांबरोबर तुमचं? तेव्हा शाळा सुरुवात झाली त्यांच्याकडे. बालक मंदिरचे 2 वर्ग, प्राथमिकचे 1 वर्ग, असं 3 शिक्षकांनी ते स्थापना करण्यात आले 1987 मध्ये. तेव्हा मला घेण्यात आला. आणि बालक मंदिरचे आम्ही 2 शिक्षक घेत होतो, प्राथमिकचे 1 वर्ग होते, त्याही खूप मिळून मिसळून होतो. आणि साधू साहेबांच्या घरातच असल्यामुळं त्या वहिनी म्हणजे साहेबांच्या सुना, त्या वहिनी, त्यांच्या मुली, मित्र मैत्रिणी, म्हणजे मैत्रिणीसारखंच राहत होतो. घरचं वातावरणच होता, त्यामुळे मला काही वेगळं वाटलं नाही. पण मी शिकत गेले, तिथूनच माझं शिक्षिकेचं भूमिका प्रत्यक्षात शिकायला सुरुवात झाली. बोमडेल शाळेनंतर दुसऱ्या शाळेत तुम्ही गेले नाही? एकदा तिथं लागले ते लागलेच मी. आणि तिथलं मग शाळा मुलं वाढायला लागले, तिथं जागा पुरेना. मग आता सध्या ज्या ठिकाणी आहे कृष्णवेणी सोसायटीला गेलो, मग तिथून आता आरवंडा हॉलमध्ये गेलो, ते साईबाबा चौकातल्या गणेश मंदिरच्या इथं, तिथंच राहिला. आता शाळेतील शिक्षिका म्हणून काम करत असतानाच तुम्हाला मुख्याध्यापकाची संधी सुद्धा मिळाली. एवढं मोठी संधी, एवढी मोठी जबाबदारी तुम्ही कसं हँडल केलं? ते खरंच ते माझ्या गुरूंचंच आहे. मी कधी कल्पना पण केली नव्हती. बीएड म्हणजे बालक मंदिर करता करता बालक मंदिरहून प्राथमिकला घेतलेत मला, प्राथमिकच्या वर्गावर. मग तिथं जो गव्हर्नमेंटचा स्केल सुरू झाला, तिथं पुन्हा मी सतत आज पण मी शिकतच आहे. शिकतच राहिले, माझ्यामध्ये प्रगती व्हावसाठी. तुम्हाला असं म्हणायचं का प्रत्येक व्यक्ती ही शेवटपर्यंत शिकतच असतो, विद्यार्थी म्हणूनच असतो. म्हणजे मी शिकत शिकत तिथं आले. आणि एकदा माताजींनी म्हणाले होते की तुमच्या इथं म्हणजे पद भरत नाहीत का, मुख्याध्यापकाचे पद ना? भरतात, तसं काही नाही, पण माझं तेवढे लायकी पाहिजे म्हणून मी म्हणाले तुझ्याकडे का लायकी नाही, तू आहेस तसं, इथं अर्ज करून बघ. नाही, अर्ज मागितलं तर करून. आणि माझंच योगायोग त्यावेळेला अर्ज करा म्हणून संस्थाला पत्र दिला आणि त्या अर्ज मी केला पण. आणि खरं मी अर्ज केला म्हणजे गुरूंचा आदेश म्हणूनच केला. आणि निवड होते किंवा माझं मुलाखत घेऊन मला असं पद म्हणजे मुख्याध्यापक नेमतील असं मला काही वाटलं नव्हतं. आणि इंटरव्ह्यू घेतले, माझी निवड केले, माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यास मी पात्र राहिले. आणि मुख्याध्यापक म्हणून जो निवृत्त झाला, खरंच हे सर्व श्रेय संस्थेला आणि गुरूंना. खरंच एक वेगळं अनुभव यात मिळाला असेल तुम्हाला. आणि मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही निवृत्त झाल्यानंतर कार्यरत असताना सुद्धा गीता भारती माताजींचे तुम्ही प्रवचन आयोजन करत होता. माझं एक शाळा संपला, घरी एवढं काही मला व्याप नव्हता. एक मुलगा होता आणि त्याला मी 10वी 12वी पर्यंत तिथं शिकवला. 12वी नंतर म्हणाला की तू आता 18 वर्षाचा झाला, स्वावलंबी राहायचं, की आता तू पुण्यात शिक्षण घे, स्वावलंबी म्हणून पार्ट टाइम जॉब कर, ते तुझा उपजीविकेचा. मुलगा काय करतो? आणि
आता तो बँकेत HDFC बँकेत मॅनेज क्लस्टर हेड आहे. अच्छा मॅडम, आता यापुढे तुम्ही आध्यात्मिक सेवा तर करत आहातच, आध्यात्मिक बरोबर सामाजिक क्षेत्रातही तुम्ही काम करत आहात. तर निवृत्तीनंतर तुम्ही काय करणार, म्हणजे तुमचं प्लॅन काय भविष्यात? माझे खूप प्लॅन आहे. मला वाटतं कधी कधी आपला हा आयुष्य पुरतंय का नाही, जीवन पुरतंय की नाही असं वाटतं. इतकं आहे खरं. ही गोष्ट तुम्ही प्रश्न छान केलात. आणि जो आपल्याला हे देह भेटला, म्हणजे देहात वास करतो जीव, पुन्हा अनेक जन्म घेत राहतो. जसे कपडे बदलतो तसं शरीर बदलतच राहतो. असं करता करता आपण 84 लक्ष योनी पार करून इथं आलो. एक जंक्शन आहे. आता पुन्हा पुढे ऊर्ध्वगतीला जायचंय का अधोगतीला जायचंय, निर्णय या मानव योनीत होते. मग मला खरंच मी खूप ऋणी आहे गुरूंना, माझ्या आई वडिलांना आणि देवाला सुद्धा, की मला जन्म दिला, चांगल्या कुटुंबी जन्म घातला आणि चांगल्या ठिकाणी माझं वाढ केला आणि एक गुरूंच्या संगतीत ठेवला. आता माझं पुढचं प्रवास म्हणजे ना, जे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत ते जागृत करावं. ते काय आहेत ते पाहायला हवं. किती दिवस आपण 2 वेळा खायचं, 2 वेळा झोप द्यायचं, मित्रमैत्रिणीच्या संगतीत राहायचं, वेळ मारून न्यायचं, मज्जा मौज म्हणायचं, किती वेळ आहे. हे सगळं न करता तुम्ही पुन्हा आध्यात्मिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्र शेवटचा टप्पा आहे प्रत्येकाचा. आणि ते मला लवकरच कळालं म्हणून ना मी तिकडेच जाणार. म्हणजे नेमकं काय करणार? मला अनुष्ठान करायचे. मुख्य म्हणजे मी अनेक पुराण वाचण्यात आलं होतं. जे 18 पुराण आहेत त्यामध्ये माझे 11 पुराण वाचून झालेले आहे. आणि लहानपणापासून घरात, तिथं आश्रमात पण पंचीकरण म्हणून आहे. ते पंचतत्व आहेत आपले. 25 ते पंचतत्वाचे 25 तत्व कसे आहेत आपल्या बॉडीमध्ये ते अभ्यास करण्यात आला होता. 3 वर्ष त्याचा अभ्यास झाला. त्याच्यानंतर चंद्रोदय झाला. जसं चंद्राच्या कले असतात 16 कला असतात, वाढते पण उतरते पण, तसेच आपल्या शरीरामध्ये पण चंद्र कलेसारखे 16 कला असतात आणि 16 संस्कारही असतात. हे सर्व काय आहे त्याचाही मी अभ्यास केला होता आणि विचारसागर पण अभ्यास झाला. हे सर्व गोष्टी ऐकून वाटत होतं हे पुढे कुठेतरी अजून 7 लोक आपल्याला बघायचे आहेत. ते ब्रह्म जे 14 लोक म्हणतो, 7 खाली 7 वरचे स्वर्गापासून ते कैलाशपर्यंतचे, ते मला पाहायचे. मग त्यासाठी मी पुढील प्रवास ते करावं, म्हणजे उर्वरित अनुष्ठान जे म्हणतो. आणि सगळ्या वर्ल्डमध्ये भारत देशच खरा देश आहे. मग भारत देशामध्ये इतके सुंदर देवभूमी पण म्हणतात त्या भारत देशाला. मग देवानी कुठे कुठे काय काय त्याचे चरित्र केलेलं आहे, ज्या ठिकाणी देवाने सुद्धा अनुष्ठान केले, देवाने सुद्धा अनेक भक्तांना अनुग्रह केलेला आहे, या ठिकाणी जावं. उदाहरणार्थ म्हणजे बद्री, केदार, गंगोत्री, यमुनोत्री, जगन्नाथपुरी, रामेश्वरम आणि द्वारका, वृंदावन, असे जे विशेष आणि देवीचे जे शक्तिपीठ आहेत या ठिकाणी जावं आणि अनुष्ठान करावं. सर्वसामान्य लोक जेव्हा निवृत्त होतात तेव्हा रिटायरमेंट लाईफ म्हणून ते एन्जॉय करतात, घरी राहतात किंवा पिकनिकला किंवा टूरला जातात. पण तुम्ही त्याहून वेगळे आहात. तुम्ही तसं काहीच करणार नाही. उलट आध्यात्मिक मध्ये अजून काय जास्त शिकायला मिळतं. म्हणजे खूप कमी काळ आहे तर माझ्याकडे. आता आपण वयाच्या 58 तर कंप्लीट केलं. आता पुढे किती वर्ष जगतो माहित नाही. वेळच कमी आहे, सर्व मला करायचे. म्हणजे राहिलेल्या या काळात सुद्धा तुम्हाला भरपूर शिक्षण घ्यायचंय, भरपूर अध्यात्म अभ्यास करायचा, म्हणजे अंतर्मुख होऊन अभ्यास करायचे. हे झालं आता अभ्यास झालं. जीवन जगण्याकरता आपलं भौतिक जीवन समृद्धी करण्याकरता जे शालेय शिक्षण झाला, सांसारिक शिक्षण झालं, गृहस्थी जीवन झाला, हे झालं, हे संपलं. आता पुढील जीवन मला उद्धार करून घेण्याकरता आध्यात्मिक एकच मार्ग असं नाही. मॅडम, एवढं सगळं तुम्ही तुमचं हिस्ट्री सांगितल्यानंतर समाजात सुद्धा अनेक महिला आहेत, अनेक महिला ज्या अगदी घरकामापासून ते उच्च पदापर्यंत काम करणार आहेत. त्या महिलांसाठी तुम्ही काय सांगणार? त्या महिलांना
उद्देशून काय तुमचं मार्गदर्शन असेल? आता ते तर आहे, आपल्याला मोठं होण्याकरता सुरुवात हे शून्यापासूनच सुरुवात करावं लागतं. भले अगदी छोट्यातलं छोटं काम असू दे, निकृष्ट काम का असू दे, आपल्या वाटेला आलं आपल्याला ते करावंच लागतं. तर तुम्ही ना छोटं काम म्हणू नका. भांडी घासायचं असेल, कपडे धुवायचं असेल, स्वयंपाक करायचा असेल, घर झाडण्याचं असेल, तेच आपल्या पदरी पडलं. रोज ते कामं करून जगणारे पण आहेत. ते काम जरी असलं तरी पण मनापासून तुम्ही काम करा. त्या कामात आनंद शोधा आणि ते करता करता तिथंच थांबत नाही. कधी जीवन तिथंच थांबत नाही. एक एक पायरी तिथूनच आपण चढत असतो. मी मी कधी उल्लेख केला नाही सर, माझं खरं DED होण्याआधी DEDला प्रवेश सहजासहज मिळाला नव्हता, परंतु मला शिक्षण चालू ठेवायचं होतं. मग मी एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायला गेलो. म्हणजे तिथेही मनापासून केलं. मग तिथे मला चर्चा झाली, चला शाळेत म्हणाले. एका शाळेत गेले. त्या शाळेत मला दाईबाईचं काम करावं लागलं. अगदी मुलांचं शिशू काढून स्वच्छ करण्यापासून चटई घालणं, बेड मारणं, हे पण मी काम अगदी मनापासून केले. DEDला ऍडमिशन मिळालं. काही काही गोष्टी मी ठेवले. म्हणजे जे काही आपल्या पदरी आहे काम करायचं, सर्व कामं तुम्ही मनापासून करा. मग आपली प्रगती त्यातूनच होत असते. मग ह्या महिलांना मला सांगायचंय की मी भांडी घासायला जाते, मी माझं काम एवढं छोटं आहे, मी शिकले नाही, असं कधीच समजू नका. शिकणं, सर्टिफिकेट मिळवणं, आपलं ऑफिसरपर्यंत जाणं हे गोष्ट वेगळं आहे. जीवन समृद्धी करणं, जीवन यशस्वी करणं ह्या गोष्टी वेगळ्या आहेत सर. ते सर्व ना मी म्हणते आपल्यातले विचारधारणा, आपल्यातले संस्कार शैली, आपल्या आचरण शैलीवरच आधार असतो आपण प्रगती करणार. हे तर मी अनुभवाने घेतलेले आहे. म्हणून म्हणते प्रत्येक महिलांना माझा एकच संदेश आहे, जे काही तुम्ही कामं करत आहात, उत्पन्नाचे काम असो किंवा घरातली कामं असो, मनापासून करा आणि आनंदात राहा. इतरांनाही आनंद द्या. तेच रिपीट होऊन दुप्पटीने आपल्याला आनंद देत राहते. हेच माझं सर्व महिलांना संदेश आहे. अगदी सुंदर असं वर्णन मॅडम आपल्या बालपणापासून ते आतापर्यंत सगळं केलेलं आहे. निश्चितपणे एक त्यांचं शालेय बालपण संस्कृत, शालेय शिक्षण तेलुगू आणि कॉलेज लाईफ मराठी हे करत असतानाच माहेर सासऱ्यांचं प्रेम या गोष्टींमुळे DEDला ॲडमिशन घेऊन एक शिक्षिकापासून ते मुख्याध्यापिकापर्यंतचा हा प्रवास खूप चांगल्या तऱ्हेने ते हँडल केले. गेल्या 35 वर्षात ते शिक्षण कार्य करत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडवले, अनेक महिलांना घडवले, अनेक जे सामाजिक क्षेत्रात कार्य करणार आहेत त्यांना एक आध्यात्मिक क्षेत्रात वळवून गीता भारतींच्या प्रवचनाच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्य सुद्धा ते जोपासले. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मॅडम निवृत्तीनंतर सुद्धा त्यांचं पुन्हा शिक्षण घेण्याचं म्हणजे आध्यात्मिक शिक्षण पुन्हा ते चालू ठेवण्याचं त्यांचं ध्येय आहे. निश्चित या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ते महिलांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपल्या सगळ्या आशा पूर्ण होऊ द्यात असं गीता भारतींच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही इथं आलात, तुमचं बहुमूल्य असं वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.